PM पोषण शालेय पोषण आहार शाळेतील तांदूळ आणि धान्यादी मालाची 30 एप्रिल 2026 रोजी शिल्लक असलेली माहिती ओपनिंग बॅलन्समध्ये कशी भरावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही सुविधा दिनांक 10 जून 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. यासाठी वेबसाईट आपल्याला दिलेली आहे. ही वेबसाईट ओपन करावी. वेबसाईट ओपन केल्यानंतर विविध टॅब दिसतील. त्यामधील विभागीय लिंक या टॅबवर क्लिक करावे. त्यामध्ये प्रधानमंत्री पोषण निर्माण या टॅबवर क्लिक करावे. या ठिकाणी सूचना दिलेली आहे. दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी तांदूळ आणि धान्यादी मालाची शिल्लक चालू वर्षामध्ये ओपनिंग बॅलन्स या टॅबमध्ये अपडेट करायची आहे. अपडेट करण्याची सुविधा 10 जून 2026 पर्यंत दिलेली आहे. अशी सूचना PM पोषण या पोर्टलवर आपल्याला दिलेली आहे. तर ही माहिती अपडेट कशी करायची ते आपण पाहूया. त्यासाठी शाळेचा UDIS कोड आणि सरळ पोर्टलचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. स्कूल पोर्टल किंवा MDM पोर्टलचा. त्यानंतर कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे. या ठिकाणी नोटिफिकेशनवर क्लिक करून सबमिट करावे. त्यानंतर विविध टॅब आहेत. त्यामधील दुसरा टॅब आहे ओपनिंग बॅलन्स. यावर क्लिक करावे. या ठिकाणी शाळेचा प्रकार दिलेला आहे आणि शाळेमध्ये असलेल्या इयत्तांच्या समोर चौकोनामध्ये टिक मार्क केलेले आहे. तर आपल्याला शाळेतील तांदूळ आणि इतर धान्यादी मालाची माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि त्यानंतर अपडेटवर क्लिक करायची आहे. ती माहिती भरण्यापूर्वी आपल्याकडे 30 एप्रिल 2026 रोजीची शिल्लक माहिती असणे आवश्यक आहे. या ठिकाणी 1 ते 5 आणि 6 ते 8 असे 2 टॅब दिसत आहेत. आपली शाळा ज्या प्रकारामध्ये आहे त्या टॅबमध्ये माहिती आपल्याला अपडेट करायची आहे. ही सर्व माहिती किलोग्रॅममध्ये आपल्याला भरायची आहे. तांदूळ, त्यानंतर मूग डाळ, डाळ आणि इतर कडधान्याचे प्रकार आपल्याला किलोग्रॅम आणि त्यापुढे 3 डिजिटमध्ये भरायचे आहेत. त्यानंतर तूर डाळ, मसूर डाळ, मटकी, जे धान्य आपल्याकडे शिल्लक आहे तेच या ठिकाणी नोंदवावे. जर शिल्लक नसेल तर 0 असे ठेवावे. ग्रीन मूग, चवळी, हरभरा किंवा चणा, त्यानंतर वाटाणा, जिरे, ही माहिती भरण्यापूर्वी आपल्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर मोहरी, ही सुद्धा माहिती किलोग्रॅम आणि पुढे 3 डिजिटमध्ये भरायची आहे. हळद, त्यानंतर मसाला, तेल, मीठ, कांदा लसूण मसाला. आपल्या नोंदवहीमध्ये जशी माहिती आहे त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. यापुढे दर महिन्याला मागणी नोंदवण्याची आवश्यकता भासणार नाही. ऑनलाईन माहितीद्वारे दररोज भरलेल्या प्रमाणात ही या शिल्लकीतून वजावट होणार आहे आणि त्याप्रमाणे ऑनलाईन मागणी जनरेट होणार आहे. त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. सर्व माहिती भरल्यानंतर अपडेटवर क्लिक करावे. खात्री करून आपल्याला ही माहिती अपडेट करायची आहे. अपडेटवर क्लिक केल्यानंतर इथे काही एरर आलेले आहेत. तर इतर धान्यादी जो माल आहे तो 3 डिजिटमध्ये आपल्याला नोंदवायचा आहे. किलोग्रॅम आणि पॉईंटच्या पुढे 3 डिजिट. तर ती दुरुस्ती या ठिकाणी करून घ्यावी आणि त्यानंतर आपल्याला ही माहिती अपडेट करता येईल. ज्या ठिकाणी एरर आलेला आहे ते टॅब लाल रंगामध्ये दिसत आहेत. त्या टॅबमध्ये दुरुस्ती करावी आणि त्यानंतर सर्व माहिती चेक करून अपडेट करून घ्यावी. कोणताही एरर आलेला नाही असे दाखवत आहे आणि एरर असलेल्या ठिकाणी लाल रंगात दाखवत आहे. अपडेटवर क्लिक केल्यानंतर भरलेली माहिती आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी पाहता येईल. सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून सबमिटवर
क्लिक करावे. 2026-27 मध्ये या भरलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला दररोज भरलेल्या संख्येनुसार वजावट होणार आहे आणि त्यानंतर त्यानुसारच मागणीसुद्धा ऑनलाईन जनरेट होणार आहे. त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. या ठिकाणी सर्व माहिती बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिटवर क्लिक करायचे आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती अपडेट होणार आहे. डाटा सेव्हड सक्सेसफुली. अशा पद्धतीने आपली माहिती अपडेट झालेली आहे. धन्यवाद.